व्हेजिटेरियन फूड तर त्याच्यामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ आहात तर तुम्हाला काय वाटतं? स्पिरुलिना हे असं फूड प्रॉडक्ट आहे, अन्नपदार्थ आहे, जो भविष्यामध्ये जगाची भूक भागवू शकेल, म्हणून त्याला सुपरफूडचा दर्जा देण्यात आला. आपल्याला एका वेळेच्या जेवणातून जेवढं न्यूट्रिशन मिळतं तेवढंच न्यूट्रिशन आपल्याला फक्त 1 ग्रॅम स्पिरुलिनामधून मिळतं. म्हणजे अंड्याला तो पर्याय होऊ शकतो का? हां, आता कसं आहे, काशीनाथ नाईक म्हणून तिथे कोच आहेत, जे स्वतः 2010च्या कॉमनवेल्थ गेमचे मेडलिस्ट आहेत आणि त्यानंतर ते नीरज चोप्राचे कोच होते. त्यांना हे स्पिरुलिना देत आहेत. हे स्पिरुलिनापासून बापरे, बनवलेले हिरवे लाडू. हे लाडू आहेत. एक लाडू खाल्ला की तुमची एका वेळच्या जेवणाची पूर्ण गरज न्यूट्रिशनची ही पूर्ण होते. म्हणजे 1 ग्रॅम घेतलं तर थकवा वाटणं वगैरे पूर्णपणे बंद होतं. फटीग अजिबात येत नाही. कधी घ्यायचं 1 ग्रॅम? त्यामुळे सकाळी जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या, रात्री जेवायच्या आधी 1 कॅप्सूल घ्या. अगदी 80 नंतरच्या लोकांनी पण घेतलं तर चालेल का? माझी स्वतःची आजी 86 वर्षाची, ती सुद्धा रोज 1 ग्रॅम स्पिरुलिना 1 ग्रॅम. घेते. चेन्नईमध्ये बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आता स्टेज 1 कॅन्सरच्या पेशंट्सना त्यांच्या डाएटमध्ये रेग्युलर स्पिरुलिना इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न, हे महाग आहे का? तुम्ही स्वतः बॉटलवरती MRP बघू शकता. एका वडापावपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला अख्ख्या दिवसाचं पोषण स्पिरुलिनामधून मिळू शकतं. हल्ली अजून एक नवीन आपल्याला जो प्रॉब्लेम दिसतो की कोलेस्ट्रॉल सगळ्यांचं वाढलेलं असतं आणि जो तो स्टॅटिन्स घेतो, तर ह्याचा कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो? B1 पासून B12 पर्यंत. B12चा एकमेव चांगला व्हेजिटेरियन सोर्स म्हणजे स्पिरुलिना. अदरवाईज आजकाल व्हेजिटेरियन लोकांमध्ये B12ची भयंकर कमतरता आणि असते. हल्ली जो तो विटॅमिन B12 आणि D याची डेफिशियन्सी प्रत्येकात असते. ऑर्गॅनिक हा तर आजकालचा एक खूप मोठा म्हणजे स्कॅमच झालेला आहे. ह्या सगळ्यापासून जर वाचायचं असेल आपल्याला, तर एक